ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विशेष पथकांची 30 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण, पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण 30 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. तसेच लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकाम प्रकरणी MRTP अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या नोंदणीनुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समितीनिहाय पथक म्हणून उपायुक्त तसेच सहपथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत सहाय्यक पथक प्रमुख, अभियांत्रिकी अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. या पथकांना अनधिकृत बांधकामाचा शोध घेऊन त्यांच्या निकासनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अव्याप्त इमारती, बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी वाढीव बांधकाम, कॉलम उभारणी, प्लिंथचे काम यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे. विशेष पथकांच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली आहे. येऊर, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट, नौपाडा, उथळसर, माजिवडा, मानपाडा येथे ही कारवाई करण्यात आली. दिवा येथील 17 इमारतींपैकी आणखी 2 इमारती पाडण्यात आल्या. तेथे एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या 13 झाली आहे. तेथे पाडकामास विरोध झाला. अखेर पोलीस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचे पाटोळे यांनी सांगितले. दिवा येथील कारवाईच्या वेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे आदी उपस्थित होते. यापूर्वी या मोहिमेत 33 बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यात आणखी 30 बांधकामांची भर पडली आहे. या कारवाईसाठी पोकलेन, JCB, गॅस कटर, ट्रॅक्टर, ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ST महामंडळाला 4 वर्षात फायद्यात आणणार. श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना परिवहन मंत्री सरनाईक यांची ग्वाही. गेल्या अनेक वर्ष सातत्याने तोट्यात असलेल्या ST महामंडळाला येत्या 4 वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते ST महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर तसेच सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. STची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी निश्चितच पाठपुरावा करीन, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे व नंतर चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपामुळे संचित तोटा आता 10,322 कोटीपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी सुमारे 3,000 कोटीपर्यंत आहे. यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात ST महामंडळाला मदत करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल, असेही सरनाईक म्हणाले. तथापि STच्या अधिकारी व दुर्गम भागासाठी 50 मिनी बसेस ST महामंडळाने डोंगरदऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लवकरच थेट ST सेवा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. अरुंद
रस्त्यांमुळे तिथे मोठ्या ST बसेस पोहोचू शकत नाही. तिथे खास 50 मिनी बसेस घेण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आपल्या कामाची उत्पादकता वाढवणे आणि योग्य ठिकाणी काटकसर करून बचत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. नाल्यात कचरा साचला तर ठेकेदाराची जबाबदारी. ठाणे महापालिका हद्दीत नालेसफाईला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत नाल्याची सफाई जवळजवळ पूर्ण झाली आहे. परंतु असे असले तरी या नाल्यांमध्ये पुन्हा कचरा आढळला किंवा पाण्याचा निचरा होऊ शकला नाही तर त्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारांवर असणार आहे. किंबहुना एखाद्या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचल्यास त्याची जबाबदारी ही त्या ठेकेदारांवरच असणार आहे. त्यानंतरच त्या ठेकेदारांना बिल अदा केले जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिका हद्दीत मे अखेरपर्यंत शहरातील सर्वच नाल्यांची सफाई होईल असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. परंतु आजही काही ठिकाणी नालेसफाईची कामे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा नालेसफाईच्या कामांना वेळेआधीच सुरुवात झाल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. सुरुवातीला ठाणे शहरात नालेसफाईबाबत लोकमान्य आणि वागळे येथील कामांचा वेग अधिक होता. त्याखालोखाल माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत कामे सुरू असल्याचे दिसून आले. मात्र मुंब्रा आणि वर्तक प्रभाग समितीला ठेकेदार मिळत नसल्याचे चित्र दिसून आले होते. अखेर या प्रभाग समितीला ठेकेदार मिळाला. त्यानंतर 6 मेपासून मुंब्रा आणि वर्तकनगर प्रभाग समितीत देखील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. आता नालेसफाईची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. आता नालेसफाई पूर्ण झाली असली तरी देखील नालेसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांना पावसाळ्यात या नाल्याच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. जर एखाद्या नाल्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचले तर तसेच पाणी वाहण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करणे आदींची उपाययोजनासुद्धा करावी लागणार आहे. त्यातही पाणी साचून नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होता कामा नये याची दक्षताही ठेकेदाराला घ्यावी लागणार आहे. ठाणे महापालिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक 201 नाले असून दिव्यात 131, नौपाडा 49, वागळे 38, लोकमान्य सावरकरात 34, उथळसरमध्ये 34, वर्तकनगरात 29, माजिवडा मानपाडा 44, मुंब्र्यात 80 नाले असल्याची नोंद आहे. या नालेसफाईसाठी 10 कोटी 29 लाखांचा खर्च केला जात आहे. ठाणे कल्याण नवी मुंबईत वीज वितरणासाठी मागितली परवानगी. वीज प्रयोग भिवंडी मुंब्र्यात, टोरंट अदानी आता ठाण्यात. भिवंडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील वीज ग्राहकांचा प्रचंड विरोध असलेली टोरंट आणि अदानी या 2 कंपन्यांनी ठाणे कल्याण नवी मुंबई येथे वीज पुरवठा करण्याची परवानगी वीज नियामक मंडळाकडे मागितली आहे. वीज वितरण नियामक आयोगाचे सचिव डॉ. राजेंद्र आंबेकर यांनी मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात जाहिरात दिली असून या 2 कंपन्यांनी ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई येथे वीज वितरण कंपनीबरोबर त्यांनाही वीज वितरण सेवा पुरवण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याबाबत नागरिकांकडून वीज नियामक आयोगाने 16 जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यावर 19 जुलैपर्यंत उत्तर दिले जाणार असल्याचे जाहिरातींमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 22 जुलै रोजी दिलेल्या हरकतींवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात येणार असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणले आहे. भिवंडी, कळवा, मुंब्रा या भागातील वीज वितरण कंपनीची वीज वसुली कमी होते. या भागात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत होती. यास आळा घालण्यासाठी या भागात टोरंट कंपनीला वीज बिल वसूल करण्याची फ्रँचायझी दिली होती. त्याला या भागातील नागरिक मागील अनेक वर्ष विरोध करत आहेत. दरम्यान या भागातील वीज गळती थांबली असून वीज ग्राहकांना नियमित वीज पुरवठा देखील होत असल्याचे प्रामाणिक ग्राहकांचे म्हणणे आहे. यावेळी टोरंट आणि अदानी वीज कंपनीने राज्य वीज वितरण कंपनीप्रमाणे सेवा देण्याची तयारी दाखवली असून त्यांचा ठेका द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याला विरोध असणाऱ्यांनी आणि पाठिंबा असणाऱ्यांनी हरकती आणि सूचना देण्याचे आवाहन जागरूक ठाणेकरांनी केले आहे.